प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडूंनी धनुष्यबाण हाती घेतलं। बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन झालाय। शिंदेच्या शिवसेनेकडनं बच्चू कडू आणि नीलम गोरेंनी उमेदवारी अर्ज भरलाय। बच्चू कडूंनी प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीनीकरण करत एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला। कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेनेचं धनुष्यबाण कडूंनी हाती घेतले। राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे। निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे। शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे, फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही। तर आम्ही जे मुद्दे दिले, दिव्यांगाचं बळकटीकरण असेल मंत्रालयाचं, आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा। आणि तोच अजेंडा घेऊन आपण समोर जाऊ। पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे उभं करता येईल शिवसैनिक उभा करू। तर बच्चू कडू शिवसेना वाढवण्याचं काम करतील असा विश्वास व्यक्त करत शिंदेंनी त्यांचं स्वागत केलं। तुम्ही मूळचे शिवसैनिकच आहात। 25 वर्ष प्रहार सामाजिक संघटना आपण या ठिकाणी त्याचं काम केलं आणि आज पुन्हा स्वगृही शिवसेनेमध्ये आपण आलात। फक्त आमदारकीसाठी नाही, आपण स्पष्ट केलेलं आहे जे काही लढाई आहे शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय द्या। ती भूमिका, तेच विचार आपले दोघांचेही आहेत आणि म्हणून विचारांची लढाई आपल्याला विचारांनी लढायची आहे। त्याला ताकद आणि बळ द्यायचं आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे। ही भूमिका माझी आहे आणि आपली आहे। बच्चू कडू यांचा निर्णय आमदारकीसाठी, याचा अर्थ विधानसभेला निवडून येण्याची तुमची क्षमता संपली अशी टीका यावर राऊतांनी केली आहे। हो, पण मी त्यांचं आत्ताच एक स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं। त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे। गिंत्री पदाचा काही मी कसं आहे, मला मागाची सवय नाही। मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना। पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलोय। आम्ही लोकमंत्र्यासाठी फिल्डिंग लावत होती पदासाठी आणि मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो। हाच फरक बच्चू कडूचा आहे, ते समजून घ्या।